हा फक्त बाळासाहेब थोरातांवर केलेली टीका नाहीये, ही टीका आपल्या संगमनेर तालुक्यावर केलेली आहे, इथल्या प्रत्येक माणसावर केलेली आहे। इथं जर कोणाच्या मनात असेल का हा काँग्रेसचा मोर्चा आहे, तर मला तुम्हाला सांगायचंय की हा काँग्रेसचा मोर्चा नाही, हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमनेर तालुक्याचा मोर्चा आहे। या तालुक्याला शांत ठेवण्यासाठी, या तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका ठेवली। स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांनी जे स्वप्न या तालुक्यासाठी पाहिलं, त्यांच्या पिढीमधले मग दत्ता देशमुख असतील, बीजे खताळ पाटील असतील, केबी दादा देशमुख असतील, या अनेक लोकांनी जे स्वप्न या तालुक्यामध्ये पाहिलं, ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी केलेलं आहे। पूर्वीच्या काळातही राजकारण होतं, प्रचंड टोकाचं राजकारण होतं। ज्या बीजे खताळ पाटलांच्या विरोधात भाऊसाहेब थोरातांनी निवडणूक लढली 78 साली आणि निवडून आले, बीजे खताळ पाटलांच्या आणि दादांच्या दोघांच्याही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दोघं एकमेकाशी बोलत राहिले, एकमेकाशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले। बीजे खताळ पाटलांचा 100वीचा कार्यक्रम करण्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार माझ्या आईने घेतला होता। खताळ दादा तिला मुलीसारखं मानत होते। मध्यंतरी इथे भाऊसाहेब हसे कुठेतरी आमचा असेल राजापूरचा, तो शिवसेनेमध्ये काम करत होता। शिवसेनेमध्ये काम करत असताना त्यांनी एकदा थोरात साहेबांच्या अंगावर शाई फेकली होती। आपल्या सगळ्यांना तो प्रसंग आठवत असेल। आपल्या मनामध्ये प्रचंड राग आला होता, परंतु साहेबांनी सांगितलं की नाही, त्यांनी त्याचं काम केलेलं आहे, तो त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्या विचाराचा कार्यकर्ता आहे, त्याला विरोध करायचा होता, त्यांनी विरोध केला, आपण मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकलं, किंबहुना माफच नाही केलं तर मागच्याच महिन्यात त्याच्या कुटुंबात एक प्रसंग घडला, तर त्याचं सांत्वन करण्यासाठी साहेब त्याच्या घरी जाऊन तिथं बसले होते। ही संस्कृती या तालुक्याची आहे।